नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक पोह्याची सुंदर अशी रेसिपी बघणार आहोत। आता आपल्या घरात सकाळची सुरुवात अनेकदा गरमागरम पोह्यांनीच होते, पण रोज रोज तेच पोहे खाऊन कंटाळा येतो। मग अशा वेळेस आपण आता थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण आता हे पोहे बनवणार आहोत। आता या ठिकाणी मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत आणि एक वाटीभर पोहे आपण एका बाउलमध्ये घेतलेले आहेत। आता यामध्ये काय काय टाकणार आहे पोह्यामध्ये ते बघा। आता यामध्ये मी कांदा घेतलेला आहे, बटाटा, कांदा, थोडेसे शेंगादाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबऱ्याचा किस आपण यामध्ये वापरणार आहोत। आता आपण रोजचे रोज सारखे पद्धतीचे पोहे खाऊन कंटाळा येतो, मग अशा पद्धतीने आपण पोहे जर बनवले तर अगदी टेस्टी असे पोहे बनतात। आता हे वाटी भरून पोहे आपण आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। चला तर मग आपण आता हे यामध्ये पाणी टाकून त्याचं स्वच्छ धुवून घेऊया, कारण पोह्याचं पाणी हे खूप खराब निघते। पोहे धुतल्यावर बघा तुम्ही वरचं जे पाणी असतं तर ते एकदम काळसर असं निघतं, त्यामुळे पोहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। आता यामध्ये आपण अजून पाणी टाकू आणि पोहे स्वच्छ धुवून घेऊया। आता या ठिकाणी मोठ्या बाउल भरून हे पोहे घेतलेले आहेत आणि आता आपण पोहे धुवून झालेले आहेत आणि आता ते पोहे आपण बाजूला ठेवले आहेत, त्याचं सर्व पाणी काढून बाजूला ठेवून देऊ। आणि आता या ठिकाणी मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी याची आपण फोडणी करून घेत आहोत। आता जिरे मोहरी टाकल्यानंतर आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया। आता जिरे मोहरी तडतडले की हिरवी मिरची आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि आता हिरवी मिरची थोडीशी लालसर झाली की आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे। नंतर शेंगादाणे पण त्याच्यात टाकायचे आहेत। शेंगादाणे अगोदर तळून घ्यायचे नाही, ते याच्याबरोबरच आपल्याला परतून घ्यायचे आहेत। अगदी सुंदर टेस्टी असे हे पोहे तयार होतात बघा। हे पोहे आपल्याला परतवायचे नाही आहेत। आणि आता यामध्ये कांदा पण टाकून घेतलेला आहे। आता कढीपत्ता टाकून घेऊया आपण। आता हे सर्व आपण 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। चला तर मग आता हे परतून होत आले आहे। आता आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। अगदी टेस्टला सुंदर असे हे पोहे तयार होतात। रोज रोज सारखे तेच पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, मग अशा पद्धतीने जर आपण पोहे बनवलं तर मुलंसुद्धा हे पोहे अगदी आवडीने खातात आणि अगदी मऊसर असे हे पोहे बनतात बघा। आणि आता यामध्ये आपण हळद टाकलेली आहे आणि आता यामध्ये मी एक बाउल, ज्या बाउलने मी पोहे घेतलेले होते तेच बाउल भरून मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे, तेवढंच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि आता यामध्ये खोबरं टाकायचं आहे। या पाण्यामध्येच आपल्याला खोबरं पण टाकून घ्यायचं आहे। आणि आता खोबरं टाकल्यानंतर 1 चमचाभर साखर ॲड करायची आहे। आता या ठिकाणी मी शुगर फ्रीची शुगर वापरलेली आहे, तर डायबिटीस असल्यामुळे मी शुगर फ्री टाकलेली आहे यामध्ये। आणि आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। भरपूर वेळ आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे बघा, की जेणेकरून पाण्यामध्ये सर्व मसाल्याचा अर्क उतरतो बघा। आणि आता हे पाणी आता हे पाणी उकळलेलं आहे बघा।
आता हे 2-3 मिनटं चांगलं उकळू द्यायचं पाणी. आणि अगदी मऊसर हे पोहे लागतात. आणि तुम्ही जरीही बराच वेळ ठेवले तरीही हे पोहे असेच राहतात. आणि आता हे काय करायचं, जे पाणी उकळलेलं आहे ते आपण आता या पोह्यावर सर्व ते पाणी आणि मसाला आपण यावर टाकून घेऊया. आता हे सर्व आपण पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आता फक्त थोडंसं हलकंसं ते आपण पसरून घेऊया तो मसाला. आणि आपल्याला आता हे झाकून ठेवायचं आहे. आता हे आपल्याला पटकन 2-3 मिनटं आपल्याला हे पोहे झाकून ठेवायचे आहेत. आणि नंतर सर्व पोहे मिक्स करून घ्यायचे आहे त्या पाण्यामध्ये. तर बघा आपले पोहे रेडी झालेले आहे. या पोह्यांना आपण बिलकुलही परतवलेलं नाही, शिजवलेलं नाही आहे. अगदी टेस्टी असे हे पोहे तयार झालेले आहेत आपले. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.